आजपर्यंत आम्ही जे काय सातारा शहरातल्या सर्व संपूर्ण नागरिकांना जी वचनं दिली, कचऱ्याच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, घरकुलांच्या बाबतीत असेल, अन्यथा आम्ही पाणी पुरवठ्याच्या बाबतीत हे सर्व पूर्ण केले. पण जी जुनी इमारत नगरपालिकेची होती ती पुरेशी नसायची आणि त्यामुळं खूप वातावरणावरती नागरिकांची जायचं काय नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस मग आम्ही जागा शोधत जागा फक्त आपल्याला मिळेल आणि नेमकी म्हणलं ही ऐन मोक्यावरती सेंट्रल अशा ठिकाणची अशी जागा ही माननीय बाबासाहेब कल्याणची आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं म्हणजे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडंच आहे. कारण की आम्हाला अजून आठवतं की आम्ही जात असताना तिच्याकडे जात असताना गाडीत आमची चर्चा होती, समजा आता ह्या जागेसाठी येण्यासाठी लोन करून आणायचं, थोडकोकडनं का इकडनं का कुठून ही चर्चा होत असताना त्या ठिकाणी आम्ही गेलो. बाबा कल्याणला आम्ही भेटलो आणि ते एवढंच मला म्हणाले की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं लांब तुम्ही जे वडिलांचे ते खास मित्र होतेच, पण पहिल्यापासून त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध आहेतच. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आला. आणि मग मी पण आम्ही सगळे तरी मला ते हाऊस खाल्लं असं चिंता करून किंमत काय आहे म्हणजे काय नाही म्हणून काय म्हणाले तिने तुम्हाला उद्या खरेदी पत्र करून टाका, 1 रुपया सुद्धा मला नको. आपण आणि ती करण्याकरता बरं एक रुपया नको त्यांचं खऱ्या अर्थाने मोठेपण आहे की मुळात बाबा कल्याणी हे सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच सुपुत्र आहे. हा त्यांचा संपूर्ण जगभर त्यांचा मोठा कारोबार आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांना. पण त्यांची एकच त्यांनी इच्छा व्यक्त केली की कुठेतरी त्या काळात ज्या वडिलांनी त्यावर सुरुवात केली संपूर्ण त्यांच्या कार्याला तर त्यावेळेस त्यांनी सातारचे असल्यामुळे सातारनं दिले आणि त्यांच्या कुठेतरी त्यांनी म्हणजे आम्हाला वाटलं काही त्यांची मागणी काय असेल ते म्हणजे आमच्या वडिलांचं तेवढं स्मारक म्हणलं मिळतं इथं काय म्हणजे तुम्ही सांगण्याची आवश्यकताच नाही, ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करणारच. आणि ज्यावेळेस पूर्ण होईल त्यांच्या हस्तेच आम्ही ह्या संपूर्ण इमारतीचं उद्घाटन घेणार आहोत. खऱ्या तरी म्हणजे आता पहिलं जिल्हा परिषदची इमारत समोर आहे, जिल्हा परिषद मोठी वाटते, पण आता हे बघितल्यानंतर आता जिल्हा परिषद सुद्धा एवढी छोटी म्हणजे त्यांची इमारत पाहिली ही एवढी म्हणजे लहान दिसते. आणि त्या काळात जे खास करून बनकर वकिलांनी त्याच्या माझा पाठपुरावा केला आणि अनेक जे काय त्यांचे सहकारी आहेत त्या सर्वांनी इकडे जा तिकडे जा, अधिकारी वर्ग असेल हे असतील ते असतील यांनी संपूर्ण नगरसेवक त्यावेळेसचे नगरसेविका हे सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आधी भव्य दिव्य वास्तू आपल्याला पाहायला मिळते. लवकरच आता मला वाटतं 1 महिना 1.5 महिन्यात काम पूर्ण होईल. साधारण चांगल्या प्रकारे आम्ही बाबा त्यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन घेणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.